अमरावती मोर्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण मजुरांनी गेल्या 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पगाराच्या मागणीसाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। सिल्लोड येथे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली असून खुलताबाद इथल्या औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत सिल्लोड येथे तहसील कार्यालयासमोर निदर्शने केलेत। युवा विजय आभार दौऱ्यानिमित्त आज शासकीय विश्रामगृह इथे युवा सेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड उत्तर आणि दक्षिण आढावा बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पदनियुक्त देखील करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवा विजय महाराष्ट्र दौरा 3ऱ्या टप्प्याला पंढरपूर पासून पुन्हा सुरुवात झाली आहे। गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या उद्देशाचा प्रचार आज पंढरपुरात झालाय। महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी सोलापूरच्या आयुक्तांकडून मोहीम राबवण्यात आली असून तक्रारीसाठी थेट ईमेल करण्याचे आवाहन आयुक्तांकडून करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रत्नागिरीमध्ये आगमन झालं असून यावेळी रतन टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचा भूमिपूजन समारंभ पार पडलाय। नवी मुंबईमध्ये माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वात जनता दरबार भरवण्यात आला होता, तर बेलापूरमध्ये जनता दरबाराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। धुळ्यात नागपूर सुरत महामार्गावरील एका हॉटेल जवळून तरुणाच्या ताब्यातून सुमारे 25,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गावरान आंब्याचा चांगलाच बहर लागला आहे। कैऱ्याही लागल्या आहेत आणि परिसरात या बहराचा चांगलाच सुगंध दरवळतोय। हनुमान चालीसा पठण प्रकरणी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबच्या कबर विरोधात केलेल्या आंदोलनात विरोधात मुस्लिम समाजाचे नागरिक हे आता गोळा झालेत। 15 मार्च 2024 संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून राज्यभर धरणे आंदोलन हे करण्यात आलं असून आता निदर्शने सत्याग्रह देखील करण्यात आले। तर आज वर्धा जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे निदर्शने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला असून औरंगजेबाची कबर ही काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिलाय। खामगावातील उपविभागीय कार्यालयासमोर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली तर यावेळी सर्व हिंदू समाजाने कार सेवेला जाऊन औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू असा इशारा यावेळी दिलाय। इतर जिल्ह्यात आंदोलन सुरू असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोक भयभीत झाले आहेत असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज माणगाव ते इंदापूर नजीक सलग लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात गेलेले चाकरमानी पर्यटक पुन्हा मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। तिथीप्रमाणे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नवी मुंबईतील वाशी इथे स्थित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला। भिवंडी शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने औरंगजेबाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल भिवंडी जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। ठाण्यात मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा 19 मार्च पासून सुरू होणार आहे। चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने जिल्ह्यात शिवसैनिकांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय। शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडादाखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2,65,00,000 रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केलाय। छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर ही काढून टाकण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत हातगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली असून त्यानंतर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खुलताबाद इथल्या औरंगजेब यांच्या कबरस्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे तर कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले।
औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा, अन्यथा बाबरी मशिदीप्रमाणे ही कबर उद्ध्वस्त करू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीसाठी आज इथल्या बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांची पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झाली आहे, असं नारायण राणे यांनी सांगितलंय. औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या पावनभूमीवरून हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र गोवा राज्याचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वात नागपुरातील गांधी गेट जवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परिवाराला खुश करण्यासाठी फडणवीसांवर टीका केली आहे, असा टोला राम कदम यांनी लगावलाय. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर ही काढून टाकण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. तर वाढती बेरोजगारी तसेच युवकांना त्यांचा रोजगाराचा हक्क मिळवून देण्यासाठी युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबियांची भेट घेतली असून यावेळी वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. आज शिर्डीमध्ये माननीय खासदार श्री राधा मोहन सिंग, माजी केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीस्थळी हजेरी लावली असून आरतीनंतर समाधीचे दर्शन देखील त्यांनी घेतले. खुलताबाद इथल्या औरंगजेबाची कबर ही काढून टाकण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत वैजापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. तर त्यानंतर त्यांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 23 मार्च रोजी नांदेड दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासह अनेक जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यामध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेसमोर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. तर न्यायालयाच्या निर्देशानुसार वारस हक्काने 24 जणांना तात्काळ पालिकेने नोकऱ्या द्याव्यात अशी प्रमुख मागणी या उपोषणकर्त्यांची आहे. तर या होत्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील 36 महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.